महाराज चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्र आणि राजस्थान या दोन महान राज्यांविषयी आपण जाणून घेणार आहोत। त्यापैकी पहिलं राज्य जे आहे ते महाराष्ट्र। या महाराष्ट्रामध्ये अनेक वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी आहेत। त्याच्यामधली पहिली गोष्ट म्हणजे या महाराष्ट्राचा इतिहास। त्याचं मुख्य कारण म्हणजे या महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेला एक महान राजा शिवछत्रपती। काय वैशिष्ट्य आहे राजाचं? या राजाला इथल्या जनतेने आपला राजा मानलं आणि त्याचमुळे राजांच्या मृत्यूनंतर सुद्धा दिल्लीचा बादशाह हा महाराष्ट्रामध्ये तळ ठोकून होता, पण त्याला हे राज्य जिंकता आलं नाही। दुसरी वैशिष्ट्य म्हणजे इथली संत परंपरा। भारतामधल्या इतर प्रांतांमधली संत परंपरा आणि महाराष्ट्रातली संत परंपरा यात काय फरक आहे? तर महाराष्ट्रातली संत परंपरा ही तुम्हाला विचार करायला लावते। शरणागती सुद्धा विवेकाधिष्ठित विचार करण्यासाठी ती प्रवृत्त करते। समाजामध्ये घडणाऱ्या वाईट प्रवृत्ती किंवा वाईट प्रथांविषयी त्यांनी हल्ला चढवलेला आहे। या भूमीमध्ये अनेक समाजसुधारक जन्माला आले। या समाजसुधारकांनी या भूमीमध्ये समता आणण्याचा प्रयत्न केला। त्यांनी अनेक प्रयोग केले। या भूमीमध्ये पत्रकारितेची परंपरा आहे। अनेक मोठे पत्रकार टिळक असतील, बाळशास्त्री जांभेकर असतील, आगरकर असतील, स्वतः आंबेडकर असतील, यांनी त्या काळामध्ये स्वातंत्र्य चळवळीसाठी पत्रकारितेचा एखाद्या शस्त्रासारखा वापर केला आणि त्या माध्यमातून समाजाचं मन हे इंग्रज सरकारच्या विरुद्ध जागृत करण्यासाठी काम केलेलं आहे। त्यानंतर या प्रांतामध्ये जर आपल्याला दिसतंय ती म्हणजे नाटकाची परंपरा। संगीत नाटकासारखी महान परंपरा या महाराष्ट्र राज्यामध्ये, की एखादी कथा समजून सांगताना त्याच्यामध्ये अनेक नाट्यसंगीताचा किंवा नाट्यगीतांचा उपयोग करून सर्व प्रकारची रसनिर्मिती प्रेक्षकांसमोर मांडण्याची महान परंपरा या प्रांतामध्ये। या प्रांताची खाद्यसंस्कृती वेगळी आहे। या प्रांतामध्ये नेहमीच शिक्षणाला महत्त्व देण्यात आलेलं आहे। महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या शैक्षणिक संस्था आहेत त्या जगभर नावाजलेल्या आहेत। अशा अनेक अंगांनी महाराष्ट्र राज्य समजून घेण्याचा एक सुंदर प्रवास आपल्याला करायचा आहे। महाराज चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्र आणि राजस्थान या राज्याच्या अनेक पैलू आपण समजून घेणार आहोत। तरी आपण या चॅनलला जरूर सबस्क्राईब करावं आणि येणाऱ्या पुढील काळामध्ये अनेक नवीन उपक्रम या चॅनलच्या माध्यमातून आपण करणार आहोत। मोठमोठ्या संत साहित्य अभ्यासक, स्वतः प्रवचनकार असलेली लोक, इतिहासकार, शास्त्रज्ञ, शिक्षणतज्ञ अशा लोकांच्या माध्यमातून देखील आपण महाराष्ट्र समजून घेणार आहोत। तर एक नवी सुरुवात करूयात आणि महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने समजून घेण्यासाठी आपण प्रयत्न करूयात।